घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, ओवीच्या हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी जानकीकडे आणि ऋषिकेशकडे पैसे नसतात आणि म्हणून मग जानकी रणदिवेंच्या घरी फोन करते. पण फोन केल्यानंतर ते काय म्हणाले हे जानकी ऋषिकेशला सांगत नसते. त्यावेळेला ऋषिकेश मग जानकीला म्हणतो, तू रणदिवेबाईंना फोन केला होतास आणि त्या तुला फोनवर काय बोलल्या ते सांग मला, माझी शपथ आहे तुला. आणि ऋषिकेशने जानकीला शपथ घातल्यानंतर मग जानकी रडत ऋषिकेशला सांगते की त्या मला म्हणाल्या, तू माझ्यासाठी मेलीस आणि तुला पैसे मागायला लाज वाटत नाही का, असं त्या म्हणाल्या. आणि जानकीने असं सांगितल्यानंतर ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो. त्याला खूप वाईट वाटतं. तर तिकडे ऐश्वर्याने नानांच्या खोलीत जाऊन नानांना जो काही त्रास दिलेला असतो आणि ऐश्वर्याला तिथं बघून नानांना खूप त्रास होत असतो. नाना सतत हातवारे करून काहीतरी बोलत असतात. त्यावेळेला सुमित्रा नानांना विचारते, तुम्हाला काही सांगायचंय का? आणि मग नाना ऐश्वर्याकडे हात करतात. तर नानांनी ऐश्वर्याकडे हात केल्यानंतर ऐश्वर्या खूप घाबरलेली असते. तर तिकडे जानकी डॉक्टरांना म्हणते, माझे मिस्टर गेलेत पैशाची व्यवस्था करण्यासाठी, ते लवकरच बिल भरतील. इतक्यात तिथं ऋषिकेश येतो आणि म्हणतो पैसे भरलेत. हे ऐकल्यानंतर जानकी खूपच शॉक होते आणि बघते तर ऋषिकेशच्या हातामध्ये ते कडं नसतं. जानकी लगेच ऋषिकेशला विचारते, हातातलं कडं? त्यावर ऋषिकेश म्हणतो, विकलं. आणि हे ऐकून मग जानकीला मोठा धक्का बसतो. मग आता जानकी कसं रिॲक्ट करेल आणि ते कडं कसं सोडवून आणेल हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल.